लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज 1 महिना पूर्ण झालेला आहे. आज विद्याप्रतिष्ठान येथे ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बारामतीमधील जे नागरिक आहेत ते येत आहेत. एकंदरीतच आपण पाहू शकता की आज सकाळपासूनच ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती जे नागरिक आहेत ते येत आहेत. अगदी हे नागरिक बारामती असेल तसेच महाराष्ट्रातील इतर भागातून देखील नागरिक आहेत ते श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय आज खऱ्या अर्थाने 1 महिना पूर्ण झाला, आज श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले आहेत, काय भाव? आज जरी महिना झाला असेल दादा जाऊन, असं वाटतच नाही महिना झाला आहे. आणि दादा अजूनही असं वाटतंय आपल्यात आहेत. परंतु दादा जाऊन फार मोठी महाराष्ट्राची पोकळी निर्माण झालेली आहे. आज दादांची फार गरज होती. त्याचं कारण आहे, दादा तळागाळातली माणसं होतं. तळागाळातील सर्व लोकांची कामं करत होती दादा. आणि विशेषतः दिलेल्या शब्दाला पक्के होते दादा. परंतु नियतीच्या पुढं विलाज नाही. अचानक असं कधी होईल असं स्वप्नात सुद्धा नव्हतं. परंतु अचानक नियतीने त्यांच्यावर वेळ आणली. फार वाईट झालेली ही वेळ. अशी वेळ कधी येऊच नाही आणि ही वेळ भरून निघल का नाही असं आमच्यासारख्याला वाटतंय. दादा गेल्यामुळं फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि ह्याच्यामुळं फार मोठं संकट आलेलं आहे आमच्या सर्वांच्यावर. नक्कीच मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आज श्रद्धांजली वाहण्यासाठी जे नागरिक आलेले आहेत ते भावना मांडताना दिसत आहेत. ताई, काय सांगाल, आज श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले आहेत, काय भावना आहेत? आज 1 महिना पूर्ण. आज दादांना जाऊन जरी महिना झाला असला तरी आम्हाला आज बारामतीकरांना कोणालाच वाटत नाही की दादा आमच्यातनं गेलेले आहेत. ती अजूनही आम्हाला असं वाटतं की कुठंतरी दादांनी परत यावं आणि सगळ्यांची आज बारामतीकरांची तीच एक इच्छा आहे. आणि जी पोकळी दादांच्या जाण्यामुळे झाली ती कधीच भरून निघणार नाही. पण जरी हे असं असेल, एवढी दुःखद घटना असेल तरी आम्ही बारामतीकर हे मनात ठेवू शकतो की जे दादांनी आम्हाला शिस्त घालून दिले, जे नियम घालून दिलेत आणि जो बारामतीचा विकास त्यांनी आमच्या केला आहे, त्या प्रत्येक ठिकाणी आम्हाला आज दादांचा चेहरा दिसतो. आम्ही एक संकल्प करतो की जी दादांनी आम्हाला शिस्त घालून दिली आहे, जे त्यांनी आमच्या सगळ्यांसाठी एवढं सगळं मोठं भव्य करून ठेवलं आहे, ते आम्ही व्यवस्थित ठेवण्याचं आणि जे त्यांनी आम्हाला हे करून दिले ते आम्ही इथून पुढं चालू ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. दादांनी नक्कीच जी शिस्त घालून दिलेली आहे, बारामतीचा जो विकास केलेला आहे आणि ह्या भावना लोक म्हणत आहेत. काय सांगाल, आज 1 महिना पूर्ण झाला श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेला आहे, काय भावना आहे? बारामतीचा एक शिल्पकार, विकासाचा शिल्पकार हरवला आहे. आज पण विश्वास बसत नाही. तो काळा दिवस होऊन 1 महिना झाला. म्हणजे दुःख बारामतीकर कसं प्रकट करतात हे बारामतीकरांनाच माहिती. ह्या दुःखाच्या वेळेच्या प्रसंगी सगळ्यांनी बारामतीकरांना सहकार्य केलं, त्याबद्दल सगळ्यांचं पण आभार मानतो. काय भावना आज 1 महिना पूर्ण झाला, काय भावना आहेत आज श्रद्धांजली वाहण्यासाठी आले? खूप वाईट वाटते, कारण महाराष्ट्राचा दिग्गज नेता आज आपल्यापासून नाहीसा झालेला आहे. खूप आभाळ एवढं दुःख आपल्या महाराष्ट्रावर पसरलेलं आहे आणि खूप दुःखाची भावना आहे. खूप दुःखी होता मी. आज महाराष्ट्राला यांची खूप आवश्यकता होती, पण नीतीने घात केला. वाटत नाही कसं झालं काय. पण आजच येताना मी आशाताईची पण भेट घेतली. त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर त्यांना खूप त्रास होता त्या गोष्टीचा आणि त्यांनी म्हणजे खूप आभाळ एवढं मला त्रास होते म्हणजे माझ्या पुढचा गोळा या ठिकाणी गेला म्हणले. त्यांना खूप वाईट वाटत आहे. आम्हाला खूप वाईट वाटलं, खूप वाईट वाटत आहे. न भरून येण्यासारखं आहे दुःख. नक्कीच खूप त्रास होतो आहे. काय भावना? आम्ही नांदेडून आलो खास. खरं तर माझी इच्छा ही दादासोबत लाईव्ह फोटोची इच्छा राहून गेली, पण हा दिवस उजेडत हे कधी वाटलं नव्हतं. हे महाराष्ट्रासाठी खूप मोठं दुःख हे न पचवण्यासारखं झालेलं आहे, एवढंच मी बोलू शकतो. महाराष्ट्राला जे दुःख झालं आहे ते न पचवण्यासारखं झाले, अशा भावना मांडत आहेत. श्रद्धांजलीचा आज 1 महिना झालेला आहे. काय भावना आज श्रद्धांजली?
खरं तर महाराष्ट्राने आणि आम्ही बारामतीकरांनी आमचा जो कामाचा माणूस होता तो आम्ही गमावलेला आहे. कारण दादांचं जी सर्वदृत महाराष्ट्र सर्व दादांना ओळखत होतं. कामाची पद्धत, पहाटे उठून कामाला लागणारा माणूस, जनतेची सामान्य जनतेची सेवा करणारा माणूस आता राहिला नाही. आणि मला नाही वाटत की भविष्यात असा आमच्या दादांसारखा नेता महाराष्ट्रात पुनश्च जन्माला येईल किंवा म्हणजे असा माणूस होणार नाही कुठला नेता वगैरे. जे दादांचं जे कार्य होतं पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण जनतेच्या मनात घराघरात फिरलेलं आहे. कारण पहाटे उठून एवढी जनतेची सेवा करणं, प्रशासक असेल, विकासाची दूरदृष्टी असेल, म्हणजे दादांना पार पहिलं जे दादांनी व्यवसाय केले, दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन व्यवसाय असेल किंवा शेतीवाडी, पूर्ण शेतीचं दुधाचं वगैरे सगळं जास्त सर्व पूर्ण दादांना माहीत होतं. प्रशासन कसं चालवायचं, कुठलं बांधकाम कसं आहे किंवा काय कसं आहे. आम्ही बारामतीकर म्हणून का आम्हाला येता जाता पूर्ण म्हणजे झाडांकडं बघितलं किंवा फुलांकडं बघितलं, ते रोड असतील, रस्ते, कॉन्क्रीट, पूर्ण बिल्डिंग असतील, इमारती असतील, हे जे दादांनी करून ठेवलं आहे की आम्हाला म्हणजे आमच्या पुढच्या पिढीला 15 वर्षाच्या दिसणारं होतं ते आजच आम्हाला त्यांनी करून दाखवलं आहे सगळं. उलट आम्ही आमचं भाग्य समजतो की दादा हे ते बारामतीत पुनश्च एकदा परत जन्माला यावं कुठल्या ना कुठल्या रूपाने. पुन्हा एकदा दादा बारामतीत जन्माला यावं. दादांनी जो विकास केला आहे तो मोठा होता आणि महाराष्ट्रात असा नेता पुन्हा होणे नाही, अशा देखील भावना आज श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले नागरिक व्यक्त करीत आहेत. आज 1 महिना झाला आज श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेला आहेत. काय भावना नाही तुमची? मी नांदेडून आलेलो आहे. अजितदादांना म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी वैयक्तिकरित्या नांदेडून इथं आलो. अजितदादा एक शिस्तप्रिय आणि लोकप्रिय नेते होते. त्यांच्याकडून तरुणांना शिकण्यासाठी बरंच काही आहे, जसं की निर्व्यसनी राहा, शिस्तीत जगा, राजकारणामध्ये जाऊ नका, उद्योगधंदे करा. हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे यांच्यामधून खूप काही घेण्यासारखं आहे. जर तरुणांनी ह्या गोष्टींचं अवलोकन केलं आणि थोडंसं काही गोष्टी त्यांनी आचरणात आणल्या तर तो खूप मोठा व्यक्ती होईल. दादाच्या ह्या गोष्टीमुळे तो पुढे जाऊन भविष्यात खूप मोठा एक चांगला नेतृत्व तयार करण्यामध्ये सिद्ध होईल. एवढं बोल. आज बारामतीमध्ये जे विद्याप्रतिष्ठान आहे तिथे जे महाराष्ट्रावरून नागरिक मोठ्या प्रमाणात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेले आहेत. दादांनी जी शिस्त शिकवली, दादांमुळे जी पोकळी निर्माण झाली आणि दादांसारखा दुसरा नेता होणे नाही असं देखील काही जे नागरिक आहेत ते भावना व्यक्त करत आहेत आणि त्यांच्या भावना देखील अगदी दाटून येताना दिसत आहे. आज 1 महिना पूर्ण झाला. राज्यभरातून मोठ्या प्रमाणावरती ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला त्या ठिकाणी नागरिक आहेत ते श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेलं पाहावयास मिळत आहे. दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.